सकाळी मम्मी चपाती भाजी वड्या पिठलं बिठलं करून द्यायची. हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सध्याची माझी मॉर्निंगची सुरुवात 5 वाजल्यापासून होती आहे आणि हे तर खूप चांगले आहे आपल्यासाठी. आणि मी पण 5ला उठणं म्हणजे मी पण स्वतःच्या मनाची तयारी केली आहे आणि छान मस्त असं वॉक करून येतो. जेव्हा जाताना बघितलं असेल तुम्ही किती सारा अंधार असतो आणि येताना खूप सुंदर असं वातावरण होतं आणि छान असं वॉक करून आल्याच्या नंतर घरी मस्त असं चिया सीडचं पाणी पिते. आणि सध्या दुसरं काही जमत नाही उन्हाळ्यामुळे, त्यामुळे मस्त असं रात्रीच चिया सीड भिजवते. त्यानंतर छान असा चहा घेते आणि तुम्हाला सांगू असं स्वतःला थोडं मोटिवेट करायला छान अशी आणि मस्त मजा पण येते आहे आणि स्वतःमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट झाल्याचं दिसतं आहे स्वतःला. त्यामुळे सकाळ सकाळ हे वॉक करणं खूप चांगलं आरोग्यासाठी आहे आणि आपण छान सवय लावून घेतली की आपल्यालाही त्या गोष्टींची सवय लागून जाते. बघूयात आता मुलींमुळे किती वर्क होते, म्हणजे पहाटेचं जाणं आणि सध्या तर जातो आहे आम्ही आणि छान प्रकारे वर्क होते आणि सवयही लागून गेली आम्हाला. त्यामुळे आता बघूयात पाऊस पडेपर्यंत जसं जसं आम्हाला शक्य होईल, मे बी थोडंसं स्वतःला एक्सक्यूज नाही द्यायचं, पण जसं जसं शक्य होईल तसं तसं आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी आणि माझी फ्रेंड आम्ही जातो. तर बघितलंच असेल तुम्ही खूप सारे लोक तिथं असतात आणि खूप सुंदर असं वातावरण असतं आणि मनाला पॉझिटिव्ह वाटतं, कारण की दुसरा असा गोंधळ वगैरे किंवा आजूबाजूला गाड्यांचा आवाज असं काहीही नसतं. प्रत्येकजण आपापलं चालत असतो आणि थोड्याशा गप्पा वगैरे जरी बायकांच्या असल्या तरी खूप जास्त असा गोंधळ किंवा म्हणू शकता असं दुसऱ्या गोष्टींचा आवाज असं काहीच येत नाही. त्याच्यामुळे खूप छान आणि मनाला प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर सकाळचं लगेच रुटीन पण शेअर करते तुमच्यासोबत. सकाळी इथे स्वयंपाकाची सुरुवात मस्त असा स्वयंपाकही करून घेते. त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला इव्हिनिंगला भेटते, कारण की इथे एक माझं पार्सल आलं होतं, तेच इथे मी रिसीव करण्यासाठी गेले होते. आता मला जेवढी एक्साइटमेंट असती माझं पार्सल आलेलं बघायची, त्याच्यापेक्षा डबल मायराला एक्साइटमेंट असते की आई याच्यामध्ये काय आहे. म्हणजे तिला असं वाटतं की माझ्यासाठी काहीतरी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जरी मी म्हटलं की मायरा माझी, तरी तिला असं असतं की आई नाही हे मायराचंच आहे. चला असो, मुलांची ही एक्साइटमेंट काही छान असते. आणि पार्सल घेतलं आणि मग लगेच तेवढ्यात तर मैत्रिणीचा फोन आला की पटकन ये, मुलींसाठी मी काहीतरी म्हणजे आपल्यासाठी काहीतरी स्नॅक बनवते. मग काय, तोपर्यंत मध्येच पार्सलवालाही आलता, मग त्याच्यामध्ये जरा थोडा वेळ गेला आणि त्यानंतर मग तिच्याकडे जाण्यासाठी निघालो. आणि पावसाचं मस्त असं वातावरण झालं आणि हलकासा पाऊसही यायला चालू झालं. आणि नंतर पार्सल तसंच घरी ठेवलं आणि मस्त तिच्याकडे अशी मी पोहोचले. बघते तर काय, तिचं इथं सगळ्यापैकी बऱ्यापैकी आवरून झालं आणि त्यानंतर तळायला घेतलं होतं. आता लॉलीपॉप बनवले ते मुलींना असं थोडंसं सेफ देऊन, म्हणजे मुलीही खाण्यासाठी खुश होतील आणि त्यांनाही आनंद वाटेल. व्हेज कटलेट किंवा लॉलीपॉप म्हणू शकतो. मुलींना आम्ही लॉलीपॉप म्हणूनच खाण्यासाठी दिले, म्हणजे त्यांनाही मजा येईल खाण्यासाठी. आणि आम्ही असं ठरवलं की मुलींसाठी आपण तळूयात आणि आमच्यासाठी एअर फ्रायमध्ये फ्राय करूयात. तर असं केलं की उलट झालं, मुलींना उलट जे फ्राय केलं होतं ते खूप जास्त आवडले. मग त्यांनी तेही खूप जास्त एन्जॉय केले. आणि बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तिने इथे बनवले होते आणि मला काहीच करण्याची गरज नाही लागली. तिने छान मस्त असं बनवून ठेवले होते. हे म्हणते काय आहे, आद्याला भूक लागली. पोरीला म्हटलं लहान खेळा मायरा तिकडे. मला फोन केला तेव्हा भाज्या चिरून वगैरे झालं वाटतं. झालं होतं सगळं. तुम्हाला रील बघून ठरवलंय का तुम्ही करायचं? आणि अंड बिंड म्हणायचं आणि खायचं काहीच नाही. आता केलंय बघ एवढा 8 तास. हा खाल्लं.
त्याला लॉलीपॉपचा आकार दिलाय. मग आता तुमच्या त्या येईपर्यंत कधी वाट बघत बसू. यमी अगं माझे शुंड्रा तिला तेवढंच दे आता दुसरं. काय म्हणती मायराला? काय बाबू तुमच्या किती वाजताच आहे लग्न? अयो सांडू नका पाणी. आणि असं चालेल का? म्हणजे आता आमचं लहान लेकरू आहे आणि आम्हाला रिटर्न फिरायचं आहे. आम्ही दुपारी येऊ. अजूनला पण जायचं सकाळी. जर 2 तारखेला पकडला असेल बरं झालं. कुठं पुण्यात जायचं? चालेल. हां बाय. हो 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 बाय. म्हणजे एवढी मेहनत करती. अगं तसं नाही, ते कोणात बिनात घालून मग असं ते म्हणजे हिला आहे ना इतक्या साऱ्या हिच्या अंगी ॲक्टिव्हिटीज आहेत ना. DIY खूप छान आणि बेस्ट करते. आणि एवढं सारं चाललं आहे ना इथे बिचारीची तळमळ ती सगळं माझ्यासाठी चालली, कारण की मी शूट घेते आहे. मग असं छान छान ती करायलाही तिला खूप जास्त उत्साह. बघू शकता तुम्ही किती सुंदर तिने म्हणजे एवढं छान प्रकारे मांडले की नाही. आणि बघूनच तोंडाला पाणी आलं आहे ना. आणि खरंच खायलाही आणि चवीलाही खूप सुंदर आणि खूप टेस्टी झालं होतं. आणि आम्ही सगळे संपवले होते आणि मुलींनाही फार जास्त आवडले. संपला आता आमच्याकडचा सॉस. हा आमच्याकडे सॉस नाही आता. आता तुमच्या बाबांना आणायला सांगायचा सॉस. तुझ्याकडे पण नाही, तुझ्या बाबांना आणायला सांगायचा सॉस आता. हा आमच्याकडचा सॉस संपला. ओके. लॉलीपॉप खायचं असेल तर मिळेल, अदरवाईज सॉस काय मिळणार नाही. तुझं काय? तुझं काय? हा खा. जा तिकडे किचनवर जा. फ्राय केलेलं पण छान लागतंय का? फ्राय केलेलं हो. हा तेल पुन्हा नाही काही नाही है ना. हा याच्यामध्ये तिखट टाकले तू आपल्या याच्यामध्ये नाही ना. गोड दिसते आपल्या त्याच्यात. बघू दे मायरा. धुवायला टाकलेत का? नाही ओरडली नाही ओरडली. जा सॉरी गो सॉरी. मायरा आणि
आद्या आणि तू खेळ बटरफ्लाय बटरफ्लाय. तिथं वरती खूप छान डान्स केला ना, आवाज येतो छान. त्या पॅसेज मध्ये जा, तिथे डान्स करायचं. तू कसं करता? थई थक करते ना तू. खेळ. हे पडताला बाबू मायरा. आद्या पडेल ना मायरा. लागेल 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 तिकडे बाबू. तसं नको, डोळ्यावर नको नको आद्या, पडशील. बघ आता ह्यांचं. ए पडताल काय. आता इथे पुन्हा संध्याकाळी मी घरी येताना आद्या आमच्या मागे लागली होती. मग मी तिला घरी घेऊन आले आणि दोघी मस्त असं इथे वॉटरमेलन एन्जॉय करतात. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला की आशा करते की तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि हो, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.